तर बाळांनो, आज आपण 9वी मधील चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स या संबंधित स्टडी करणार आहोत. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय की सर आम्हाला इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल, करस्पॉन्डिंग अँगल अशा प्रकारचे अँगल जर काही समजत नसतील तर काय काळजी करायची नाही. फक्त लेक्चर पूर्ण बघा आणि तुम्हाला आज ते नक्कीच समजतील. ओके बाळांनो, फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन्स. तर बाळांनो, पॅरलल लाईन्स म्हणजे बऱ्याच जणांचा समज काय असतो की पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तर ज्या दोन लाईनची अशा प्रकारची लेंथ म्हणजे त्या दोन लाईन अशा प्रकारे सेम असतात त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात, असं बऱ्याच जणांचा समज आहे. तर बाळांनो, पॅरलल लाईन्स म्हणजे असं नाही की बाबा ते दोन्ही लाईन सेम आहेत, त्यांची लेंथ ही सेम आहे, अशा प्रकारचं काही नाही. बघा, हे जे आहे ही सुद्धा पॅरलल लाईन आहे बाळांनो, ह्या सुद्धा दोन पॅरलल लाईन आहेत. सर कसं काय, तर बाळांनो पॅरलल लाईन्स म्हणजे काय, ज्या लाईन कधीच एकमेकांना इंटरसेक्ट म्हणजे छेदू शकत नाही. म्हणजे तुम्ही इकडे लक्ष द्या, ही जी लाईन आहे बाळांनो, ही लाईन मी कितीही वाढवली इकडे आणि ही लाईन कितीही वाढवली तर हे कधीच छेदू शकत नाही. बघा, ही लाईन मी स्ट्रेट एकदम नेली, हे कधीच छेदणार नाही. ही लाईन मी स्ट्रेट नेली तर कधीच एकमेकांना ह्या दोन लाईन छेदणार नाहीत. यांना पॅरलल लाईन्स म्हणतात. असा चुकीचा समज करून घेऊ नका की या दोन सेम दिसतायत. बघा, ही जेवढी ही आहे तेवढी हीच आहे सर, मग या पॅरलल लाईन आहे समांतर रेषेत, अजिबात नाही. तर बघा, हे पण दोन पॅरलल लाईन आहेत आणि या पण दोन पॅरलल लाईन आहेत. कारण या भविष्यात किती जरी समजा मी लाईन समजा एक 20 सेंटीमीटर पर्यंत जरी वाढवली आणि ही लाईन जरी 20 सेंटीमीटर पर्यंत वाढवली तर या दोन लाईन कधीच एकमेकांना छेदू शकत नाही. म्हणून आपण यांना काय म्हणणार, पॅरलल लाईन्स. पहिल्यांदा ही कन्सेप्ट आहे ही क्लिअर झाली पाहिजे. लाईन म्हणजे असं गेस करू नका की या दोन लाईन सेम आहेत, म्हणजे ही जर 5 सेंटीमीटर असेल तर ती पण 5 आहे सर, मग दोन्ही सेम आहेत म्हणून आम्ही त्याला पॅरलल लाईन म्हणू, असं नाही बाळांनो. ज्या दोन लाईन एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करत नाहीत म्हणजे छेदत नाहीत त्याला आपण काय म्हणणार, पॅरलल लाईन्स. ओके, पहिला हा गैरसमज दूर झाला. ओके, नेक्स्ट काय सर, तर बघा ह्या दोन पॅरलल लाईन आहेत, जिला या पॅरलल लाईनला मी एल नाव दिलंय आणि ही जी काही पॅरलल लाईन दिसते बाळांनो हिला मी एम नाव दिलंय. तर बघा, आणि ह्या दोन पॅरलल लाईन मधून एक छेदिका गेलेली आहे ज्याला आपण सेमी मध्ये मधील मुळे ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका असं म्हणतात. कळालं? तर बघा काय आहे, तर ही दोन लाईन आहेत पॅरलल आणि ह्या दोन पॅरलल लाईन मधून एक छेदिका. छेदिका म्हणजे कोण, म्हणजे ट्रान्सव्हर्सल. कोण असते सर छेदिका, जी दोन लाईनला छेदून गेलेली आहे ती छेदिका आहे, जिला मी नाव दिलेलं आहे ओ. लक्षात येते का बाळांनो, म्हणजे दोन लाईन आहेत, बघा ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत, कधीच एकमेकांना छेदू शकणार नाहीत, त्यांना आपण पॅरलल लाईन म्हणतो. आणि त्याच बरोबर सर दुसरी इन्फॉर्मेशन काय, तर दुसरी इन्फॉर्मेशन म्हणजे, तर बघा ही जी काय एक लाईन गेलेली आहे, ही लाईन जी आहे ही लाईन ह्या दोघींना छेदून गेलेली आहे म्हणजे हिला छेदिका म्हणतात. बघा, समजतंय? ही झालं मराठी मीडियम साठी. आणि इंग्लिश मीडियम साठीची मुलाला काय म्हणणार, ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. ओके सर, आम्हाला अँगल येत नाही तो, काय काळजी करायची नाही बाळांनो, फक्त मी सांगतोय तिकडे लक्ष द्या. ओके, तर बघा बघा इकडं सॉरी, बघा ज्यावेळेस ही छेदिका छेदून गेली, मी ते रफ मध्ये दाखवतो. सपोज इकडे बघा, ही लाईन एल, ही लाईन एम, ही लाईन ओ. ज्यावेळेस ही छेदिका ट्रान्सव्हर्सल यातून गेली अशा वेळेस 8 कोन म्हणजे 8 अँगल तयार होत असतात. सर कुठले कुठले, बघा बाळांनो, हा एक, त्यानंतर हा एक, इथे एक तयार होईल, इथे एक तयार होईल म्हणजे 1 2 3 4. त्यानंतर इथे एक, इथे एक, इथे पण तयार होईल, इथे पण 5 6 7 8.
म्हणजे किती अँगल तयार होतात बाळांनो? 8 अँगल तयार होतात. लक्षात येतं का बाळांनो? ज्यावेळेस दोन पॅरलल लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल तिला जर छेदून गेली, म्हणजेच एक छेदिका छेदून गेली, तर किती अँगल तयार होतात? 8. हा क्वेश्चन मल्टिपल चॉईसला तुम्हाला आलेला आहे, तुम्ही तो प्रॉब्लेम सेट मध्ये बघू शकता. तर एकदम सोपा आहे, त्याचा आन्सर आहे 8 अँगल, 8 कोन तयार होतात. म्हणजे दोन समांतर रेषेला एक छेदिका छेदून गेली तर किती अँगल म्हणजे किती कोन तयार होतात? तर बाळांनो ते 8 कोन तयार होतात. इथपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम? ओके. मी जे काय आता हे लक्षात आले बाळांनो? ओके. तर बघा बाळांनो, अशाच प्रकारे इथं दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे, एक छेदिका आहे आणि या छेदिकेने छेदलेला आहे आणि त्यावेळेस जे अँगल तयार झालेले आहेत त्यांना मी ए बी सी डी अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. आणि जे खाली जे काही अँगल आहे हे बघा ई एफ जी एच अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. समजतंय का रे बाळांनो? म्हणजे इथं जे काय 8 अँगल तयार झालेले आहेत त्यांना फक्त मी काय केलेले की ए बी सी डी आणि ई एफ जी एच अशा प्रकारे नाव दिलेले. बघा हे सुद्धा 8 अँगल आहेत. ओके. तर बघा, तर आता पहिला प्रश्न काय? तर सर आम्हाला ते इंटेरियर अँगल सांगा बरं, काय आहेत इंटेरियर अँगल? तर इंटेरियर अँगल म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ओके. तर बघा ह्या दोन लाईन आहेत, ह्या दोन्ही लाईनच्या आतमधले अँगल. इंटेरियरचा अर्थ अंतर्गत कोन, अँगल मीन्स कोन आणि इंटेरियर मीन्स अंतर्गत. अंतर्गत म्हणजे काय? आतमधील कोन. ओ सर कशाच्या आतमधील कोन? तर ह्या दोन लाईनच्या आतमध्ये कोण 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 आहेत बघा. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ह्याच्या आतमध्ये कोण आहेत? तर तो आहे सी, त्यानंतर बी, त्यानंतर एच आणि या लाईनच्या आतमध्ये ई. समजतंय का? हेच मी तुम्हाला इथं सांगितलंय बघा, अँगल सी, अँगल बी, अँगल एच आणि अँगल बी. अशा प्रकारे बाळांनो इंटेरियर अँगल आले. इंटेरियर अँगल म्हणजे काय? तर ही जी काही लाईन आहे आणि ही जी काही लाईन आहे, ह्या दोन पॅरलल लाईन आहे, ह्याच्या आतमध्ये कोणते अँगल येतात? तर ते निघाले सी बी एच ई. काय प्रॉब्लेम आहे का बाळांनो? म्हणजे इंटेरियर म्हणजे सरांनी सांगितलं की अंतर्गत कोन. अंतर्गत म्हणजे काय सर? अजूनही नाही समजलं. आतमधले. सर कशाच्या आतमधले? तर ह्या दोन लाईनच्या आतमधले कोन. दोन समांतर रेषा, दोन पॅरलल लाईन, त्याच्या आतमध्ये जे असणारे कोन आहेत त्याला आपण काय म्हणणार? इंटेरियर अँगल, अंतर्गत कोन. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? ओके. त्यानंतर बघा हे इंटेरियर अँगल समजलं का बाळांनो? तर इंटेरियर म्हणजे अंतर्गत. कशाच्या अंतर्गत? ह्या दोन लाईनच्या आतमध्ये असणारे जे कोन आहेत बघा, ही एक लाईन आहे, ही एक आहे. हे जे आहेत बाहेरचे कोन आहेत हे दोन्ही, बट हे जे आहेत दोन, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ह्या दोन लाईनच्या आतमधले, दोन लाईनच्या मधले म्हणजे इंटेरियर. लक्षात आलं का बाळांनो? चला, इंटेरियर अँगलचा सर प्रश्न मिटला. सर अजून आम्हाला कोणते अँगल आहे जरा सांगा. लक्ष द्या बाळांनो, अजून सांगतो. पॅस मीन्स मराठीत जोडी असं त्याला बोलतात. बघा, अल्टरनेट म्हणजे विरुद्ध. बघा, अल्टरनेट म्हणजे अपोजिट, विरुद्ध. आणि लास्ट काय? इंटेरियर अँगल. ओ सर अंतर्गत, हे अल्टरनेट, विरुद्ध, पेअर म्हणजे जोडी. तुम्हाला काय म्हणायचं सर यातून? बाळांनो त्यांनी सांगितलंय इंटेरियर अँगल म्हणजेच अंतर्गत कोनाची अल्टरनेट म्हणजे विरुद्ध जे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर सांगितलं तर पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल, अल्टरनेट इंटेरियर अँगल म्हणजे काय? तर बघा हे 4 इंटेरियर अँगल निघालेले आहेत. दोन लाईनच्या आतमधले म्हणजे इंटेरियर कुठले? सी एक निघाला, बी एक निघाला, एच एक निघाला, ई एक निघाला. तर यांच्या जोड्या आपल्याला करायच्या. पेअर्स म्हणजे जोड्या, अल्टरनेट म्हणजे विरुद्ध, विरुद्ध कोनाच्या जोड्या. आणि कोणाच्या त्या? तर अंतर्गत कोन म्हणजे इंटेरियर अँगल. थोडक्यात बाळांनो कन्फ्युजन करायचं नाही, एकदम सोपं सांगतो. अल्टरनेट म्हणजे अपोजिट. ही डोक्यात राहील का तुमच्या? मग बघा अल्टरनेट म्हणजे अपोजिट. मग बघा अल्टरनेट, अपोजिट, विरुद्ध. इंटेरियर म्हणजे आतले, अंतर्गत कोन
मग हे 4 कोण अंतर्गत निघाले, ह्यांच्या कोण अल्टरनेट म्हणजे विरुद्ध आहे बघा. ह्या सी ला अपोजिट हाय आणि हा बी ला अपोजिट म्हणजे विरुद्ध हाय. तुम्हाला विरुद्ध हे तरी समजतं. मग हे 4 अंतर्गत कोण निघाले होते, सी बी एच ई. ह्यांच्या हा कोणाच्या विरुद्ध हा कोण आहे, या कोणाच्या विरुद्ध हा कोण आहे. तर बघा हेच इथं दिलंय, पेअर्स म्हणजे जोड्या लिहायच्या होत्या. मग या दोघांची एक जोडी अँगल सी अँगल ई आणि दुसरी जोडी म्हणजे ह्या दोघांची जोडी अँगल बी अँगल एच. म्हणजे आम्हाला जर पेअर्स जोड्या काढायला सांगितल्या, ते पण कुणाच्या अल्टरनेट म्हणजे विरुद्ध, ते विरुद्ध पाहिजे, विरुद्ध कोणाच्या जोड्या, आणि ते कोण कुठले पाहिजे तर ते अंतर्गत. म्हणून एकत्र काय म्हटलंय, पेअर्स ऑफ ए अल्टरनेट इंटरनियर अँगल. समजतंय का बाळांनो? मग हे अशा प्रकारचे बघा, पहिले इंटेरियर अँगल कोण आहेत बघायचं. हे 4 आहे सी बी एच ई. याला हा अपोजिट आहे, याला हा अपोजिट आहे. तेच मी इथं दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. समजलं का बाळांनो? इथपर्यंत काय प्रॉब्लेम? ओके, चला नेक्स्ट बघा. जरी कोणाला काय याच्यामध्ये अडचण आली, सरळ लक्षात ठेवायचं, अल्टरनेट म्हणजे अपोजिट. मग इंटेरियर अँगल, इला इंटेरियर अँगल कोण आहेत बघायचे, कोण कुणाच्या अपोजिट आहे बघायचं. याच्या अपोजिट हाय, याच्या अपोजिट हाय. कळालं? सी ला अपोजिट ई आहे. पहिले 4 अल्टरनेट इंटेरियर अँगल सांगतो बघा अजून एकदा. इंटेरियर अँगल कोण आहे, सी बी एच ई. सी ला अपोजिट ई आहे, बी ला अपोजिट एच आहे. हेच इथं तुम्हाला दाखवलंय. समजतंय का रे बाळांनो? नेक्स्ट थोडस पुढे जाऊया बाळांनो, लक्ष द्या. एक्झिलियर अँगल म्हणजे बहिर्गत कोन थोडक्यात. ओके, ह्याला वेगवेगळ्या नावाने संबोधतात. ओके, तर बहिर्गत म्हणजे काय, तर बाहेरील. बघा बाहेरील कोण कुठले कुठले. सर आम्हाला कळे नाही, सांगा. आता बघा, ज्यावेळेस आम्ही इंटेरियर बोललो म्हणजे ते होते आतमधले 2 लाईनच्या. आता बहिर्गत म्हणजे बाहेरील. ह्या 2 लाईनच्या बाहेरील कोण कोण आहे बघा. ही एक लाईन आहे, ही एक. ही दोघं वरती बाहेर आहेत, ही दोघं इकडे बाहेर आहेत. म्हणजे बघा ह्या लाईनच्या बाहेरील कोण आहेत, डी आणि बी. अँगल डी बघा, सॉरी ए इथं. लक्ष द्या बाळांनो. ओके, बघा ह्या लाईनच्या बाहेर कोण आहे, एक्झिलियर अँगल म्हणजे बहिर्गत कोन. मग बघा ह्या लाईनच्या बाहेरच्या बाजूला कोण आहे बघा, अँगल डी अँगल ए. मी इथे लिहिले बघा, एक्झिलियर अँगल बहिर्गत कोन, हे 2 लिहिलेले आहेत. आणि सर दुसरे कुठले बघा, ही लाईन आहे, ह्या लाईनच्या बाहेरच्या साईडला कोण आहे, अँगल जी आणि अँगल एफ. ओके, हे कोण आहे तर बहिर्गत आहे. बघा बाळांनो थोडस इथं बघा कोण कोण आहेत बाहेर, अँगल डी अँगल ए अँड अँगल जी अँड अँगल एफ. अशा प्रकारे एक्झिलियर अँगल आहे. एक्झिलियर अँगल कळाले का तुम्हाला? एक्झिलियर मीन्स बाहेरील. तर कोण कोण बाहेर आहेत बघा, ते 2 लाईनच्या बाहेर असणारे. तर बघा बाळांनो, इथे जे आहेत ह्या लाईनच्या बाहेर कोण आहे, अँगल डी अँगल ए आणि या लाईनच्या बाहेर कोण आहे, अँगल जी अँगल एफ. इथपर्यंत काय प्रॉब्लेम बाळांनो? हे झाले एक्झिलियर अँगल. ओके, काय अडचण? बहिर्गत 2 लाईनच्या बाहेर असलेले अँगल. ही एक लाईन आहे, ह्या लाईनच्या बाहेर हे दोघं आहेत. ही एक लाईन आहे, ह्या लाईनच्या बाहेर हे दोघं आहेत. समजलं? आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलंय की पेअर्स म्हणजे जोडी. कुणाची? अल्टरनेट, विरुद्ध कोणाची जोडी. बर कुठले कोण आहेत ते? एक्झिलियर अँगल. मग एक्झिलियर अँगल कोण कोण आहेत बघा, तर अँगल डी ए. डी ए इथे लिहिलंय मी. अँगल जी आणि अँगल एफ हे एकमेकाचे अल्टरनेट म्हणजेच अपोजिट. मग हा याला अपोजिट आहे आणि हा याला अपोजिट आहे. मग बघा अँगल डी ला अँगल एफ अपोजिट आहे आणि अँगल ए ला अँगल जी अपोजिट आहे. अशा प्रकारे बाळांनो ह्या पेअर्स ज्या की अल्टरनेट अँगलचे. ओके, आणि ते कोणते? एक्झिलियर. एक्झिलियर म्हणजे बाहेरील. कुठले बाहेरील? तर ह्या 2 लाईनच्या बाहेरील. सर इंटेरियर मगाशीच सांगितलं, इंटेरियर म्हणजे अंतर्गत. कुठले अंतर्गत? अंतर्गत म्हणजे काय? आतमधले. सर काय आतमधले? तर ह्या 2 लाईनच्या आतमधले. मीन्स इथं दिले बघा मी
इंटेरियर अँगल. समजतंय का बाळांनो? तर बघा काय कॉन्सेप्ट आहे. तर ही काय सांगितलं त्यांनी, पॅर्स म्हणजे जोडी द्या, अल्टरनेट म्हणजे अपोजिट विरुद्ध कोण, आणि ते कुठले एक्झेरियर. मग एक्झेरियर अँगल आम्ही पहिले कोण बघायचं, आपण काय करायचं की पहिले कोण आहेत एक्झेरियर बघायचं. बाहेरील बघा डी ए, इथे लिहिलं मी डी ए, दुसरं जी एफ, जी आणि एफ, याला हा अपोजिट आहे, याला हा अपोजिट आहे, झालं बघा तयार डी एफ आहे का. आणि अँगल ए अँगल जी, अँगल ए अँगल जी. एकदम सोपं आहे बाळांनो, फक्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तुम्हाला काही शब्दांचे अर्थ माहित पाहिजे आहे, तेव्हा तुम्हाला हे सोपं जाणार आहे. समजतंय का बाळांनो? सर अजून काय कोणते अँगल तुम्ही सांगताय का? सांगतो बाळांनो, लक्ष द्या. एक लास्ट कन्सेप्ट आहे, ते तुम्ही लक्ष द्या. बघा करस्पॉन्डिंग अँगल आणि त्याची पेअर सांगितलेली आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल कसले असते तो सर? तर सांगतो बाळांनो, करस्पॉन्डिंग अँगल ही एक खूप छान कन्सेप्ट आहे आणि एकदम सोपी देखील आहे ती. तर सर सांगा लवकर आम्हाला करस्पॉन्डिंग अँगल काय आहे? तर सांगतो बाळांनो, बघा इथे करस्पॉन्डिंग अँगल लिहिलेला आहे. तर बघा इकडे लक्ष द्या, 2 मिनिट, 2च मिनिटांमध्ये तुम्हाला ते समजेल. बघा करस्पॉन्डिंग म्हणजे काय? तर इथं जे आहे ही प्लेस सेम असतात इथं. सर प्लेस सेम म्हणजे काय हो? तर बघा हा जो डी आहे हा ह्या लाईनच्या वरती आहे. सेम तशी स्थिती कुठली आहे? तर अँगल एच हा लाईनच्या वरती आहे, म्हणून बघा अँगल डी अँगल एच आहेत का. यांचं जी काय प्लेस आहे सेम आहे, म्हणजे याचे जे काही स्थान आहे सेम आहे. कसं स्थान सेम आहे सर? तर बघा ह्या लाईनच्या वर डी आहे, या लाईनच्या वर एफ आहे. बघा दोन्ही लाईनच्या वर आहे, ह्याला म्हणतात स्थान सेम असणे. सर अजून एक सांगतो बाळांनो, हा ए बघा लाईनच्या वर आहे, हा आणि या लाईनच्या वर ई आहे. बघा अँगल डी एफ, डी आणि एफ इथे दाखवलेला आहे. ओके सॉरी बाळांनो, इथे ही कॉन्सेप्ट. ओके तर बघा करस्पॉन्डिंग अँगल बघा बाळांनो, हा जो आहे ह्याची प्लेस बघा, ह्या लाईनच्या वर हा डी आहे, सेम तसंच या लाईनच्या वर हा एच आहे, म्हणून हे दोघं काय आहेत बाळांनो? करस्पॉन्डिंग आहे. म्हणजे काय? त्यांचं स्थान सेम पाहिजे आहे बाळांनो. लक्षात आलं का? यांचं स्थान कसं पाहिजे आहे? सेम पाहिजे आहे. मग सर अजून एक सांगा. बघा अजून तुम्ही काय सांगू शकता? आता हा सी जो आहे हा करेक्ट लाईनच्या खाली आहे, म्हणून याला सेम करस्पॉन्डिंग बघा, हा देखील ह्या लाईनच्या खाली आहे, म्हणजे याचं स्थान कुठं आहे? लाईनच्या खाली. सेम असंच याचं स्थान आहे, म्हणून अँगल सी अँगल जी. समजतंय का रे बाळांनो? मग इथेही बघा अँगल ए हा लाईनच्या वर आहे, तसंच सेम अँगल ई हा लाईनच्या वर आहे, म्हणून ही करस्पॉन्डिंगची एक अँगलची पॅर. समजतंय का बाळांनो? त्याच पद्धतीनं सर अजून काहीतरी सांगतो बाळांनो, लास्ट राहिलेलंच आहे. अँगल बी हा करेक्ट लाईनच्या खाली आहे, सेम प्लेस अँगल एफ हा देखील लाईनच्या खाली आहे. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? तर त्यांचं जे काय स्थान आहे, त्यांची जी काय प्लेस आहे ही काय असते बाळांनो? सेम असते. लक्षात येतंय का बाळांनो? म्हणजे सर अजून एकदा सांगता का करस्पॉन्डिंग? नीट लक्ष द्या बाळांनो. ही 2 लाईन आहेत, ह्या लाईनच्या वर हा डी आहे, सेम तसाच ही एक लाईन आहे, ह्या लाईनच्या वर एच आहे. बघा ह्या डी ची प्लेस लाईनच्या वर आहे आणि ह्या एच ची प्लेस म्हणजे स्थान ह्या लाईनच्या वर आहे, म्हणून डी आणि एच हे असे पेर आहेत की हे करस्पॉन्डिंग आहेत. समजतंय? तर बाळांनो हे तुम्हाला सर्व समजलं का? जर कुणाला काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये कळवा. ओके तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट आलेली आहे की सर 8वीचे लेक्चर सुरू करा. तर बाळांनो लवकर मी सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. ओके तर बाळांनो आज आपण इथेच थांबूया.